नागपुरात औरंगजेबाचा पुतळा जाळण्याच्या वादावरून उसळलेल्या हिंसाचाराने शहरात तणावाचे वातावरण निर्माण केले आहे। महाल परिसरात मोठ्या प्रमाणावर दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोड झाली असता हिंसाचारावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी शहरातील 10 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू केली आहे। आतापर्यंत 65 जणांना अटक करण्यात आली असून परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे। नागपुरात औरंगजेबाचा पुतळा जाळण्याच्या वादावरून उसळलेल्या हिंसाचाराने शहरात तणाव निर्माण केला आहे। मध्य नागपूरमधील महाल परिसरात मोठ्या प्रमाणावर दगडफेक, तोडफोड आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली असून हिंसाचारानंतर शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नागपूर पोलिसांनी 10 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी ही लागू केली आहे। नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी संचारबंदी लागू करण्याचा आदेश दिला असून कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर या भागांमध्ये आता गर्दी करण्यास मनाई आहे। दरम्यान हिंसाचारात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई सुरू असून पोलिसांनी सीसीटीव्ही आणि सर्व्हेलन्सच्या मदतीने 65 जणांना अटकही केली आहे। अजूनही आरोपींचा शोध सुरूच आहे। या घटनेत अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमीही झाले आहेत। घटनेनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की या हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल। तसेच नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून पोलिसांनी नागरिकांना कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट।